मी सर्वांची लाडकी अर्पणा आणि रील्स टू रिअल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. गेले 1.5-2 महिने निवडणुकीच्या धकाधकीमध्ये आपण हा शो थोडासा पॉज केला होता. पुन्हा एकदा नव्याने नवीन इन्फ्लुएन्सर सोबत पुन्हा हा शो आपण सुरू करणार आहोत. आज तब्बल 1 नाही 2 नाही तर 3 इन्फ्लुएन्सर माझ्या सोबत आहेत. खूप छान आपण गप्पा मारणार आहोत. ते तिघच तुम्हाला ओळख करून देतील तुमची. तर सर मला नाव सांगा तुमच्या तिघांचंही. माझं नाव निवृत्तीनाथ गणपती परीट. नमस्कार, माझं नाव बालाजी डांगे. नमस्कार, मी विशाल महेश बंगोडी. आता तिघही जवळपास तिघांचेही फॉलोअर्स जर तुम्ही पाहिलात तर 2 लाख 3 लाख 4 4.5 लाख असे फॉलोअर्स आहेत. सर माझा प्रश्न तुम्हाला पहिला असा आहे की सोशल मीडियाचं युग आहे. आता 1 वर्षाचं बाळ 6 महिन्याचं बाळ सुद्धा ते रील्स स्क्रोल केल्याशिवाय जेवत सुद्धा नाही. त्यांना ते रील्स लागते आणि स्क्रोलिंग ते अनस्टॉपेबल आहे, म्हणजे थांबतच नाही, कितीही स्क्रोल करा. त्यात तुमचा एक कॉन्टेंट आहे आणि त्या कॉमेडी कॉन्टेंट आहे, चांगलीच गोष्ट आहे, पण जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये शिव्या सुद्धा आम्ही पाहतो. तर तुम्हाला असं नाही का वाटत की ह्या आपल्या कॉन्टेंटमुळे काही लहान मुलांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात? काय सांगाल याबद्दल? मॅम कसं आहे माहिती आहे का, एकतर मुळात आमचा जो कॉन्टेंट आहे तो आम्ही एका स्पेसिफिक ऑडियन्सला टार्गेट केलेला आहे. त्यामुळं पण तो इतरांच्या पण फीडमध्ये जातोय. पण विषय काय आहे, आपल्या पालकांना पण कळायला पाहिजे की इंस्टाग्राम मध्ये आजकाल फक्त आमचा कॉन्टेंटच नाही चालत, तर भरपूर नग्न म्हणा किंवा एकदम अश्लील भाषा अशा सुद्धा फीडमध्ये असतात. तर पालकांना कळायला पाहिजे की त्यांना कोणता कॉन्टेंट आपण दाखवावा, तर त्याच्यावर त्यांचं हे गायडन्स पाहिजे. आणि त्यामध्ये असतोय ऑप्शन पण मेड फॉर किड्स. तो जर एनेबल केला तर मग आमच्यासारखे म्हणजे इव्हन म्हणजे ऍज लाईक अडल्ट कॉन्टेंट सुद्धा येत नाही. आता फीड मध्ये आल्यानंतर म्हणजे मला असं म्हणायचंय की ज्यांच्या फीड मध्ये जाते तुम्हाला फायद्याच आहे ना. त्याच्यामुळे तुमचं लाईक्स वाढतात, व्ह्यूज वाढतात. आणि असं म्हणजे तुम्ही जे म्हणालात की पालकांना पण कळायला पाहिजे, यात जर येतच असेल फीड मध्ये तर पालक काय करणार? इंस्टाग्राम युट्यूब आहेच की. अच्छा, म्हणजे युट्यूबला आपण काय दाखवायचं हे आपल्या हातात असते ना. आपण लहान मुलांवरला काय दाखवतोय. आणि राहिला मुळात विषय शिव्यांचा, तर आम्ही असं वेगळं काही बोलत नाही ना. आपण सर्वसामान्य मध्ये आपल्या चौकात ज्या भाषेत तरुण वर्ग बोलतोय, आम्ही फक्त ते जे आहे ते तसं ते दाखवायचा प्रयत्न आहे आमचा. आहे तसा मुद्दा उचलून तिकडे जी रियालिटी आहे, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात, आपण कानावरती ज्या गोष्टी पडतात त्या गोष्टी आपण समोरासमोर नॉर्मली मित्राला सुद्धा हाक मारायची म्हटलं तर त्यांनी तो त्याच्या नावाने. आपल्या भाषेला म्हणजे कसं आहे, शिव्या सुद्धा आहेत ना भाषेत. कोल्हापूरची रांगडी भाषा म्हटल्यानंतर शिव्याशिवाय काय आहे, भजन आहे, हे बाकीच्या गोष्टी शिवाय पण भाषा परिपूर्ण नाही ना. बरोबर. एक तुमचा रील व्हायरल झालं होतं, पोलिसांपर्यंत गेला होता, काय होता विषय? तो विषय असा होता हेच की आम्ही आमच्या शिवांचा वापर जास्त असतोय, ते चुकीचं आहे, देऊ नका असा त्यांचा म्हणजे. काय समज दिली पोलिसांनी? समज म्हणजे यापुढे अशा रील्स बनवू नका त्यांनी बोलून घेऊन समज दिली. मग काय कॉन्टेंट त्याच्यानंतर चेंज तर पूर्ण नाही केला, पण त्याची लिमिट ज्या आहेत म्हणजे एक नॉर्मली ज्या शिव्या होत्या ते थोडे अवॉइड करून ज्या दैनंदिन जीवनात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये नॉर्मली साधं एका मित्रासोबत जरी बोलायचं म्हटलं तर त्याला आपण कितपत देतो शिव्या तेवढ्याच वापरतो. शिव्यांचं प्रमाण कमी डीपनेस कमी, शिव्या देत नाही. आणि अजून एक गोष्ट, जेणेकरून त्यांनी पुढे त्रास नको म्हणून आम्ही एक डिस्क्लायमर तयार केला. त्यामध्ये एक प्रकारे कोणत्याही जातीशी निगडीत नाही, कोणत्याही पेशा किंवा कोणताही समूह, राजकारण अथवा देवधर्म म्हणजे धार्मिक डिवोशनल त्या गोष्टी वगळून आम्ही फक्त आणि फक्त एकत्र मध्ये ज्या गोष्टी कॉमेडी दाखवायच्या असतात ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणजे आणि हा ओनली कॉन्टेंट आहे, लोक पूर्ण म्हणजे सिरियस का घेतात हे मला कळत नाही. कॉन्टेंटला कॉन्टेंट प्रकारे घ्यायला पाहिजे. कॉमेडी मग घ्या, बघा, हसा, विसरा. सिरियस व्हायची काय गरज आहे यामध्ये? प्रत्येकाचं मत असू शकते वेगळं वेगळं. आता 3 जण म्हणजे कोणताही कॉन्टेंट
तिघच असतात की सेपरेट सेपरेट पण करताय? आधी मध्ये सेपरेट असतो. सेपरेट असतोय. बरं. ऍक्च्युली एका कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही तिघं पण असतोय, पण कधी ह्यांच्या आयडीवर माझ्या आयडीवर असे वेगवेगळे पडत असतात. अच्छा, म्हणजे सगळं मॅनेजमेंट तुम्ही कोण करताय? सूत्रधार. तिघांपैकी सूत्रधार कोण आहे? असं काही नाही, तिघं पण सूत्रधार आहे. सूत्रधार आहे. हो. अच्छा, मग मला असं म्हणायचं आहे, समजा बिग बॉस मध्ये तिघांपैकी एकांना संधी मिळाली तर काय निर्णय असणार आहे तिघांचा? काय तू जाऊ दे, आम्ही पण आहे की पुश करायला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्यांना मिळणार आहे पहिला ह्यांना मिळणार. जाऊन आला की नाही घरी बिग बॉसच्या? नाही, जाऊन आला नाही अजून? कधी बोलत काय नाही. लवकर लवकर. मग कशी सुरुवात कशी झाली तिघांची? म्हणजे ऍक्च्युली विषय कसा आहे, मी सुरुवातीपासून आणि व्हिडिओ आधीपासून करत होतो. 2017-18 पासून माझा स्टार्टअप होता. त्या पिरियडला काय आयफोन वगैरे काही नव्हते काय नव्हतं. मग स्टार्टअप केला. टिकटॉकचा क्रेज लय चालू आहे, म्हणजे भरपूर चालायचं. इव्हन ते टिकटॉक आणि म्हणजे सब्जेक्ट असा होता की तिथं त्याने बरं म्हणायचं की तिथं म्हणजे एक प्रकारे कुठल्या पण भाषेला डायरेक्टली अवॉइड करत होतं. जे रिअल कॉमेडी कंटेंट आहे, बिना गाणी याचा वापर वगैरे असला त्या म्हणजे आईला सुद्धा म्हणा अजिबात नाही. ते म्हणायला सुद्धा आहे बाबा लोक काय म्हणतील काय माहित म्हणून आम्ही अवॉइड करतो त्या गोष्टीला. कुठं नॉर्मली जरी त्याला बोलायचं म्हटलं आणि शिवी न देता हे भासक्या तोंडाच्या काय ते भाजलेल्या वांगा तोंडाच्या असल्या गाणी अशा शब्दांचा वापर. टिकटॉकला कितीपर्यंत फॉलोअर्स गेलेले? माझे मे बी एक 85,000 होते. तुमचे किती होते? हे पण होते टिकटॉकला. बरं, मग टिकटॉक बंद झालं, लॉस काय झाला नेमका? लॉस काय नाही, आम्ही कसं आहे आम्ही आमचं काम करत आम्हाला वेळ मिळेल तसं करतो. फॉलोअर्स म्हणजे काय माहितीच नाही, फक्त आवड होती म्हणून मी करतो. हा. मग त्याच्यानंतर इंस्टाग्राम मध्ये तुम्ही इंस्टाग्राम आलं म्हणजे इंस्टाग्राम आहे, त्यांचा अल्गोरिदम सेटअप थोडा वेगळा होता. मग तिघांनी एकत्र करायचं कसं ठरवलं? एकत्र म्हणजे आम्ही म्हणजे एका ठिकाणी कामाला होतो, हा आणि मी अगोदर. मग यांचे हे शेजारी होते. अच्छा, ह्याच्याशी माझा संपर्क आला. त्यानंतर आमचे बोलतच अशी अचानक आयडिया आली की आपण व्हिडिओ करूया. स्टार्टअप केला, व्हिडिओ करायला चालू केलं विदाउट शिवी न देता. कमीत कमी 6 महिने शिवी दिली नाही. त्याच्या आधीपासून व्हिडिओ करत झालोय नाही असं नाही, बट त्या व्हिडिओची एका लिमिट पर्यंत रीच होती. लोक म्हणजे त्यांना अप्रिशिएटच करत नव्हते. शेवटी म्हणलं लास्ट आपण उद्या एक व्हिडिओ करायचा आणि नंतर बंद करायचा. करूया म्हणलं व्हिडिओ केला. 248 फॉलोअर होते. त्याचे अचानकपणे दुसऱ्या दिवशी डोळं उघडून बघतोय तर त्यांनी व्हिडिओ केला 1 मिलियन आणि 5,000 म्हणजे फॉलोअर झाले. काय कॉन्टेंट होता तो? शिवी एवढं साचवून ठेवलं होतं ती बाहेर काढली आणि 1 मिलियनला गेली. बंद करून टाकाय म्हणलं, त्यानंतर व्हिडिओ टाकायचं नाही म्हणलं, ते करूया आणि बंद करून टाकाय म्हणलं. ती मला जरा हे आली म्हणजे काय होप आली म्हणलं असले व्हिडिओ पळायला लागला. चला ठीक आहे मग हेच करूया म्हणलं. मग आणि पुन्हा निगेटिव्ह म्हणजे एक असतात काही लोक असतात असं काय करताय तुम्ही, चांगल्या घरची मुलं आहे, शिव्या शोभत नाही तुम्हाला, देऊ नका. ठीक आहे म्हणलं, नाही देत. मग आणि पुन्हा विदाउट शिवी कॉन्टेंट केला आणि पुन्हा बेक केली, फ्लॉप गेला. म्हटलं मग अनेक शिवी देऊन करूया, तो आणि पळायला लागला. मग आणि पुन्हा कमी करून नाहीच म्हटलं, मग आता राहू दे म्हणलं रुटीन सुरू करूया. घरातल्यांचं काय यावर प्रतिक्रिया असतात, रिॲक्शन असतात? सगळ्यांचा सपोर्ट आहे, कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही. जी बोलत नव्हती कारण की कसं माहितीये काय, आमची जी घरचे ना आमच्यापेक्षा पण डेंजर व्हिडिओ बघतात. आमचं काय नाही, किरकोळ आहे, म्हणजे एक प्रकारे समुद्रामध्ये एक चमचा साखर आहे, आमच्यापेक्षा डेंजर. त्यामुळे त्यांना काय विशेष वाटत नसेल. काय नाही, शिवी म्हणजे नाहीच. शिवी म्हणजे आपल्या जिल्ह्यात घराघरात दिले जातात. आम्हाला त्यांनी काय करायचं म्हणजे एवढे सगळे गाव सगळं द्यायला लागलं. म्हणजे इव्हन त्यांनी आमच्या मिसेसने आम्हाला व्हिडिओ पाठवतात, या बघ किती शिव दिला. लेडीज आहे तो, म्हणजे लेडीज म्हणावं, आमच्यापेक्षा लहान मुली एवढं म्हणजे एवढं घाण शिव्या देतात आम्हाला. ते बोलायला पण नको तेवढं, तर आम्ही कधी पण ते विचार पण केले व्हिडिओ. इव्हन रिअल लाईफ मध्ये सुद्धा नाही, रिअल लाईफ मध्ये सुद्धा आम्ही एकमेकांना शिव्या नाही देत. फक्त तो आमचा तो कॉन्टेंटचा व्हिडिओचा भाग, याला आम्ही दादा म्हणतोय. तर काय मी व्हिडिओ मध्ये आपण याचीच काढतो, व्हिडिओ फक्त मारली. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये फरक असतो. तेच ना, आमचं शोचं नावच आहे रील्स टू रिअल. आपली रिअल लाईफच दाखवायची आहे ना आपल्या प्रेक्षकांना. आम्ही कोणाला टार्गेट तर करून बोलत नाही, कुठल्याही गोष्टीला आम्ही टार्गेट अजिबात करत नाही. आमच्यात काय असेल
मग पोलिसांनी बोलून घेतल्यानंतर त्याचा तुम्हाला ज्या वेळेला वधवून घेतलं तुमच्याकडून त्याचा पण व्हिडिओ केला काय? हो केला, त्यांनी व्हिडिओ करून घेतला आमच्याकडून. मग तो पण तुम्ही हे केला पोस्ट? आम्ही नाही पोस्ट केला, आम्ही नाही केला, त्यांनीच केला. आणि न्यूज चॅनल्स वर इकडे तिकडे सगळीकडे चेहरे ओळखीचे आहेत म्हणतात ती लोकं बघणार. मनात पब्लिक आता बघतेच. अच्छा, आता तिघांचं पुन्हा अजून काय काय संकल्पना आहेत की ज्या तुम्हाला करायच्या आहेत? तिघ जण मिळून एवढं छान. सिरीजच्या नादात आहे. अच्छा, वेब सिरीज पण चालू आहे सध्या, म्हणजे फक्त बोलणं चालू आहे, स्वतःचीच आहे, असं नाही कुठल्या प्रोडक्शनची वगैरे नाही. तेच कॉमेडी प्लस एंटरटेनमेंट यामध्ये करायचं, चांगली वेज मध्ये. आणि बाकी काय मग आहे तर रील्स तर आपण कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. आणि आम्ही लोकांना प्रबोधन करायचे पण व्हिडिओ करतो. त्या गोष्टीवरती कधी आम्हाला म्हणजे एक प्रकारे कोणी विचारत नाही, म्हणजे विचारत म्हणजे ते व्हिडिओ दिसतच नाही. चांगले व्हिडिओ आमचं कधी दिसत अप्रिशिएशन नाही मिळत. नाही, एखादा आपण तुम्ही काहीतरी वेगळं केलं का नाही, ते 100% तुमच्या मागे लागणार. बरोबर, ते मात्र आहे तेवढं. प्रत्येक जण आपला अकाउंट काढतोय इंस्टाग्रामला, एक कॉन्टेंट घेतोय आणि म्हणजे इन्फ्लुएन्सर होत आहेत पैदा, असं म्हणायला काही हरकत नाही. नवीन इन्फ्लुएन्सर जे आहे त्यांना काय तुम्ही चांगला सल्ला द्याल, म्हणजे काय करायला पाहिजे, कसं ग्रो होईल आपला अकाउंट? जर तुम्ही पैशाचा विचार करून आला असाल तर तुम्ही 100% ग्रो नाही होणार. पैसा हा नंतरचा, आणि कारण हे फील्ड असं आहे, हे क्रिएटिव्हिटीचं फील्ड आहे. तुम्ही जेवढं क्रिएटिव्ह म्हणजे तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी एवढी दाखवाल तेवढं तुम्ही फेमस व्हाल. हा सब्जेक्ट आहे. तुम्ही पैशाचा जर विचार करून असाल तर तुम्ही कधीच सक्सेस नाही होणार. तुम्ही ब्लॉगिंग करा, कॉमेडी करा, कोणताही तुमचा जॉनर कोणताही असू दे. रील्स आधी म्हणजे मी सगळ्यांच्या तिघांची रील्स बघतेच, तर आधी मी पण त्यातलीच आहे, एक फॉलोअर्स मधलीच म्हणा, काय अडचण नाही. आधी मी बघत होते की माझ्या मध्ये एक आठवड्यातून 4-5 तरी रील्स तुमच्या पडत होत्या, आणि आता तो ग्राफ आठवड्यातून 1 वर आलेला आहे. काय कारण काय आहे त्याचं? रील्स येत नाही म्हणजे कसं माहितीये काय, थोडं बर्डन आले, दडपण येते. कारण ह्या गोष्टी जर परत परत जर आपल्या आयुष्यात जर होत असतील ना, तर मग ते कसं आहे, कॉन्टेंट क्रिएशनला माइंड फ्री लागते. मग ते हे विचार जात नाहीत मनातून, कॉन्टेंट क्रिएशन मध्ये लक्ष नाही लागत, त्याचं दडपण राहतंय. मग एका वेळेला असं वाटतंय की यार सगळं मग बंद करून काय, सगळं सोशल मीडियाला रामराम करून गप आपली प्रायव्हेट लाईफ जगलेली चांगली. कारण लोकांना हसवण्याची जर सजा मिळत असेल तर मग ते करण्यात काही अर्थच नाही ना. मग कॉन्टेंट चेंज करून पाहिलाय का तुम्ही? पाहिलंय आम्ही सगळं करून बघितलं. लोक डायरेक्ट कमेंट करतात, मजा नाही आली, पब्लिकला ऍक्सेप्टेबल नाही. पब्लिक काय म्हणते, दादा व्हिडिओ भारी करताय, लोकांचं घेऊन काय बसलायचं, तर ते कोर किक जे आहे कॉमेडी ती बसत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. बरोबर. आता तुम्ही आठवड्यातून 1 व्हिडिओ टाकताय, मग पुन्हा ते 1 मिलियन जाणार, 2 मिलियन जाणार, 2 मिलियन जाईल, मग तुम्हाला पुन्हा एकदा जोश येणार की चला बाबा आपण जे करतोय ते बरोबर आहे, प्रेक्षकांना आवडतंय, आणि पुन्हा तुम्हाला पोलिसांनी समज द्यायला बोलवलंच तर काय करणार? मग डायरेक्ट इंस्टाग्रामला नामनाम करणे, इंस्टाग्राम सरळ बंद करणे, डिलीट करणे. कारण कसं आहे माहितीये काय, लोकांना हसवायचं पण जरा आणि आमच्या अंगलट येत असेल तर मग ते करण्यात काय अर्थच नाही ना. कारण की आम्ही चांगलं पण तेवढंच दाखवलंय आणि वाईट तर काय दाखवतच नाही. हे लोकांना वाटतं की बाबा आम्ही वाईट दाखवते, पण हा कॉमन पार्ट आहे. आता मला सांगा, लोकांनी हसवायसाठी काय काय करतात. बरोबर. आता मला सांगा की आता परवा धुरंधर पिक्चर बघितला, त्यामध्ये एकदम शुद्ध भाषा किती आहे मला सांगा. इव्हन वेब सिरीज अशा कितीतरी वेब सिरीज आहेत, OTT प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यामध्ये रिसेंटली जो पिक्चर आहे ना, एक भरपूर दिवस चालला, मे बी 2 महिने चालला, 2 महिने चालला. त्या पिक्चर मध्ये एवढ्या व्हायलन्स आणि अश्लील शिव्या. आमच्या व्हिडिओ मध्ये व्हायलन्स तर नसतं, नाही, अजिबात दाखवत नाही. आम्ही साधं आणि म्हणजे व्हायलन्स क्रिएट होणाऱ्या वस्तू त्या सुद्धा प्लॅस्टिकच्या वापरतोय. आपली काय ते केपाची बंदूक. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचंय की कुठंतरी प्रेक्षक, म्हणजे तुम्हाला मला काय बोलायचं नाहीये, पण आपला जो कंटेंट आहे, शिव्यांचा असेल किंवा अजून व्हल्गर असेल, जो काय कंटेंट आहे, इथं कुठंतरी प्रेक्षक सुद्धा दोषी आहेत तेवढेच. त्यांना मागणी तसा पुरवठा, करेक्ट, हेच मला म्हणायचं होतं. ते मागणी आहे म्हणजे ते व्ह्यू जातात, त्यामुळे तुम्ही पण करताय. तिकडून मागणी आली, डिमांड आला, तुम्ही सप्लाय करताय. आता तुम्ही सांगा,
पब्लिक आम्हाला कधी म्हणजे एक प्रकारे कधी नाव ठेवतच नाही. पब्लिक अजूनपर्यंत कधी नाव ठेवत नाही. जे समोर भेटतायत फॉलो जे करतात म्हणजे त्याचे कॉमेंट्स मध्ये असते, बरोबर. निगेटिव्ह कमेंट कोणाचे इव्हन लेडीज सुद्धा म्हणजे आणि दादा तुम्ही व्हिडिओ भारी करताय, एक म्हणजे जोडपे काढ पडतात. ते म्हणतात की आणि दादा आम्ही मोकळा असलो आणि निवांतपणे नवरा व्हिडिओ करून बसतो. दिवसभराचा टेन्शन सगळा थकवा निघून जातोय. एक लोक तर असं म्हणतात की दादा मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो, तुमचे व्हिडिओ बघून तरी मला आणि पुन्हा जगायची इच्छा झाली असं म्हणतात डायरेक्टली. मग आणि काय करायला पाहिजे? हसवायसाठी काय पण करतो. आता यो माणूस पेट्रोल पंपावर गेम मागता व्हिडिओ पब्लिक समोर कपडे काढून ते करावं लागतं. त्यांना 4.5 करावं लागतं. डॉलरचं असून सगळी लाज सुद्धा लज्जा सोडून करावं लागतं. ते करायला लागतं. होय. प्रत्येकाला 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ दिसतोय, पण त्या मागची जो मेहनत नाही. मेहनत असेल किंवा कारण कसं आहे, सुरुवात स्क्रिप्टिंग पासून होते, त्यानंतर डायलॉग्स, मग परत शूट झाल्यानंतर मग प्लस त्याचं मिक्सिंग, एडिटिंग, मग त्यातून अजून बघायला लागते की बाबा ह्यातून पब्लिक हसेल का, पंच मिळेल का, जे आपल्याला आउटपुट पाहिजे तो मिळालाय का. ते नसेल तर मग ते व्हिडिओ नाही पडणार. बरोबर. आणि आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायलाच लागतात. होय. क्लायमॅक्सलाच क्लायमॅक्स, हा सस्पेन्स सस्पेन्स. शेवटी तुमचा रिलीज होतोय. आता इतकं वर्ष झालं तुम्ही करताय, 2.5-3 वर्ष झालं, मग यातून नेमका इन्कम जनरेट कधीपासून सुरू व्हायला इन्कम लागला? आता रिसेंटली चालू झालाय. व्ह्यूजवरती डिपेंडेड आहे. बर. आम्ही आता रीलच टाकत नाही म्हणजे सपोर्ट नाही येणार आहे. बरोबर. खरं रिसेंटली आता चॅनल मॉनिटाईज झाले ओके. आणि त्यातून मंथली काहीतरी 17-18 हजार पर्यंत जातो. बर. म्हणजे इंस्टाग्राम मधून पैसे येतात? इंस्टाग्राम मध्ये ₹1 नाही मिळत. इंस्टाग्राम मिळत असं तर मग टेन्शनच नव्हतं. नाही, इंस्टाग्राम मधून ऍडव्हर्टाईज देण्यासाठी सुरू होतं. प्रमोशनचं मिळतं. प्रमोशन मिळतं. बर. पण ते कसं आहे, लिमिटेड आहे. कधीतरी आलं तर जायचं, नाही तर नाही त्यात पण तुम्ही 3 जण कॉन्ट्रीब्युशन तुमचं भागीले 3 भागीले 3 करायचं, सगळ्यात भागीले 3. सगळ्यातच जेवायला गेलं भागीले 3. द्यायच्या वेळेला पण आणि घ्यायच्या वेळेला पण. काही असे आम्ही बघितलेलं आहे की, आता मी त्यांचं नाव नाही घेणार, दोघी खूप त्यांनी जुन्या मैत्रिणी होत्या, खूप त्यांनी रील्स केले आणि काही कारणामुळे दोघींचं ते फ्रेंडशिप तुटली आणि मग सेपरेट ते व्हिडिओ करायला लागले. असं म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा कधी खटके उडतात का किंवा मतभेद होतात का तिघांमध्ये? सब्जेक्ट आहे की आमचे तिघांचे जरी मतभेद झाले होते, सकाळी भांडायचं आणि पुन्हा संध्याकाळी क्लिअर होते, मॅटर क्लिअर होते. किरकोळ असते. आणि ते पण इतर आमच्या अशा वैयक्तिक काही गोष्टी नसतात, सगळे कॉन्टेंट विषयीच असतात. व्हिडिओ असं नाही झालं, आम्ही भांडणं केले की नुसता फक्त व्हिडिओच्या बाबतीत बाकी बाकी असते आणि अंडरस्टँडिंग पाहिजे मुळात. आणि एवढं आमच्या डीप लेवलला भांडणं कधी होत नाही. आणि राहिला विषय पैशाचा, त्यामध्ये आम्ही पहिल्यापासून आम्ही पारदर्शक आहे. घेताना भागीले 3, देताना सुद्धा भागीले 3, त्यामुळे काही टेन्शनच नाही. आधी कधी टू व्हीलर मध्ये पेट्रोल जर टाकायचं असलं, ₹200 टाकायचं म्हटलं की मला पैसे भागीले नाही, असं अंडरस्टँडिंग पाहिजे, मगच कुठेतरी त्या गोष्टी होतात. कधी तर बारीक सारीक नाश्ता बिस्टा एवढं चालते. नंतर डायलॉग नाश्ता बहुत बडे दिलदार हो गए हो भाई. तुमच्या फ्रेंडशिपला शुभेच्छा आहेत, तुमच्या कॉन्टॅक्टला सुद्धा शुभेच्छा आहेत. जसं प्रेक्षकांचा डिमांड आहे तसा तुम्ही सप्लाय करा, बाकी आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही तर वेळात वेळ काढून आलात तिघही, त्याबद्दल खूप खूप तुमच्या तिघांचेही धन्यवाद. तुम्ही सुद्धा आम्हाला बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार. नक्कीच.